पण कोण? राजा. राजा नाही, तुझं नाव प्रजा असायला पाहिजे. नाही बरोबर आहे, कारण सध्या प्रजाच महागाईची ओझी उचलते आणि राजा विमानानं फिरते. लक्षात ठेवा. वा 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 वा. हा झालं का भाषण झालं का? हा हा. काय काम करायचंय सांगा. अरे हा, माल उचलायचंय. तिघी तिघींच्या हातातलं सामान उचलायचं असं म्हणलं मी. हा 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 हा. एक मिनिट, जास्त बोलू नकोस तू. यू रास्कल फाउंटन ऑफ घोडबंदर. हे बघा मॅडम, तुमच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही. म्हणजे अहो तुम्ही किती गोड बोलता. इश्य. बॅग उचला ना. हा, मी का उचलायची बॅग? अहो तुम्ही फक्त एक नजर उचलली तर अख्खा महाराष्ट्र घायल होतो. बॅग उचलल्यावर काय होईल? उचला ना बॅग. हो, हा उचलते. ही बघ. आहे का नाही? मस्त वाटतं का नाही? आता तुम्हाला लोक म्हणतील स्वावलंबी आणि ताकदवान, आहे का नाही? आहेच मी. अरे मग तुम्ही काय तोंड बघताय? तुम्ही उचला ना बॅग. एक्सक्यूज मी अजिबात ती बॅग उचलणार नाही. तुमचा दाखवा ना फिटनेस. काहीच गरज नाहीये. माझ्याकडे बघून कळत नाही का? मुळातच चेहरा किती श्रीमंत आहे. आणि जर आडातच नाही तर मग वाड्यावर कशाला जायचं? अहो त्या मॅडम बघा 11 मधले चढून जातात रोज. वा वा. एक मिनिट, त्याच्यापेक्षा बिल्डिंगचं मेंटेनन्स भरा म्हणावं, लिफ्ट चालू होईल. अहो मॅडम लिफ्ट चालूच आहे, त्या स्वतःचा मेंटेनन्स करतात. कळलं का? इट्स ओके. ते काही असलं तरी मी हे सामान उचलणार नाही. सॉरी. नाही जमणार तुम्हाला. ती खरी हिरोईन पाहिजे. एक्सक्यूज मी व्हॉट डिड यू जस्ट से? त्या खऱ्या हिरोईन पाहिजे, त्यांना जमते हे. मीच आहे खरी हिरोईन. आणि मला सगळं जमतं. एक मिनिट काय करायचं? बॅग उचलायची ना. ही बॅग मी उचलली. ओके. आहे का नाही? आता कसं प्रयत्न केले की सगळं जमतं. नाही उचलणार बॅग. हे बघा, उद्या तुमचं लग्न झालं, सासरी गेलात आणि तिकडं तुमच्या सासूबाईने असा कपड्यातला माणूस तुमच्या घरी पाठवला आणि त्या बॅगेत बॉम्ब आणि साप ठेवला तर काय? आहे का नाही? जमलं का नाही? मग काय माणूस आहे का, कोण आहे? अरे हमालाच का, बोल बच्चन आहेस तू? हा, वा, यस, माझ्या सिनेमासाठी हिरो सापडला. मी नाही करणार हिरोचं काम. वा वा वा. हा. राजा, हा? माझ्या सिनेमात हिरोचं काम करशील? हे? निवेदिताजी तुमच्याकडे येणार आहे आता. सण उत्सव म्हटलं की सगळ्यांनाच नटणं फार आवडतं. दागिन्यांची हे तुम्हाला मला किती स्पेशली आवड? विचारतोयस का प्रश्न? हा, प्रत्येकाला वेगळा विचारला पाहिजे ना, हळूहळू थोडे तरी वेगळे. तर दागिन्यांची साधारण किती आवड आहे? सगळ्या बायकांना जशी असते. आता काय सांगू, सराफांशीच लग्न केलंय. वा वा वा. नाही, साधारणपणे कसं असतं, हिरोईन म्हटल्यानंतर कमी दागिने घालणं किंवा ते मॅचिंगचेच घालणं पण वगैरे असं आता काही. स्पष्ट सांगायचं झालं तर ना, मी एक स्पिरिच्युअल पाथ फॉलो करते. वा. आणि त्याच्यामध्ये कुठल्या तरी एका गोष्टीची तुम्हाला बाधा घ्यायची असते. तर त्याच्यामध्ये मी एक नवीन ज्वेलरी नाही बनवणार आणि ह्याची बाधा घेतलेली आहे. बरं. तर मी नवीन दागिने आता यापुढे नाही बनवणार. हे जे म्हणजे आता ते आध्यात्मिक आहे, पण बऱ्याच नवऱ्यांना असं वाटलं असेल की ते कुठे असतं ते आमच्या बायकांनाही सांगा. नाही, मला आमच्या आमच्या सराफांनी असं सांगितलं की तू चुकीचा सराफ शोधलाय. त्या क्षणापासून मी बाधा घेऊन टाकली. वा 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 वा. प्रतीक्षाजी आता तुमच्याकडे येणार आहे. तुमच्याही आयुष्यामध्ये असा प्रसंग घडला असेल, काय सांगाल? जेव्हा मी दामिनी म्हणून एक सिरियल करत होते आणि त्यावेळी फार मला पत्र यायची वेगवेगळी आणि असं की तुम्ही आमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, तुम्ही हे करा, असं करा.
आणि त्याच्यात मला आठवतं एक दिवस एक गृहस्थ, मला वाटतं विदर्भातून आले असावेत, ते सकाळी माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की अहो मी खरं अकोल्याला पोलीस खात्यामध्ये होतो, तिथे जो भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्याचं मी ठरवलं, तर मला सस्पेंड करण्यात आलं. तर त्यामुळे मी तुमची सिरियल बघतो आणि मी त्याच्यापासून प्रेरणा घेतली की नाही आपण पण लढायचं वगैरे. तर मला इतकं बरं वाटलं, म्हटलं वा वा ऑल दी बेस्ट. ते म्हणाले ओ ऑल दी बेस्ट वगैरे काय देता, ही घ्या फाईल आणि चला माझ्याबरोबर कलेक्टर ऑफिसमध्ये. आणि ती जी शक्ती आहे ती मला त्या क्षणी आतून जाणवली की आपल्याला हे काम नुसतं ॲक्टिंगचं नाही आहे, त्याच्याबरोबर आणखीन काहीतरी आहे आणि ते आपल्याला छान पद्धतीने करायला पाहिजे. तर इथे आलेल्या पाहुण्यांना मला सगळ्यांना सांगायचंय की चला हवा येऊ द्या सध्या व्हायरल होतंय, कारण या मंचावरती कॉमेडीचे नवीन बाहुबली आलेले आहेत, जे सगळ्या महाराष्ट्राला गेले अनेक दिवस हसवतायत आणि सगळ्या महाराष्ट्राची उत्सुकता वाढवतायत. तर आता वेळ झालेली आहे आपल्या होऊ दे व्हायरल या स्पर्धेकडे वळण्याची. मंडळी, गेल्या आठवड्यात दुसऱ्या राऊंडला सुरुवात झाली आणि एका पाहुण्याला आपण बाय बाय पण केलं. आज आणि उद्या सुद्धा ही स्पर्धा रंगणार आहे आणि एका स्पर्धकाला आपण बाय बाय म्हणणार आहोत. तर सुरुवात करूयात होऊ दे व्हायरलला. इकडं प्रणाम प्रणाम, આપ સૌ બધાનું મારું લાખ લાખ પ્રણામ છે. હું જે છું એ माझे नाव असते दक्षा रमणीकलाल फडतरे. हो आणि आपलं नाव सांगा ना. महेश भाई छू. आणि हे जे माझं नाव जिग्नेश काळभोर. ए जिज्ञा छे आणि हे मयो छे मयो. आम्ही गुजरातहूनच आलो. हो काय तुमचा ग्रुप आहे का तिकडे? हा, आमचं ऑर्केस्ट्रा असतो आणि आम्ही नवरात्रीमध्ये आम्ही लोक बँड वगाडीये, नाचिये आणि गरबा रमीये. गरबा. कळलं. तुम्हारे तुम्ही तिकडे गेस्ट बसवता हो, ते लोक गेस्ट म्हणून बसतील आणि मी अँकर करू छू. तुम्ही एकदम फिकर करू नका बाई डॉक्टर. तुम्ही आमची कला बघाल ना, कला बघाल तुमच्या पोटात दुखून दुखून कला येतील. खरंच ते गुजराती नसतो, ते वेगळं होतं हरियाणवी.